नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णय दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत। सदर सूचना खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर काय निर्णय झालेला आहे, वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 अन्वये दिलेल्या सूचना खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे। वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 3 अन्वये दिलेल्या सूचना विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन परिपत्रकान्वये खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू केल्या आहेत। सदर वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 3 अन्वये दिलेल्या सूचना आता वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 नुसार 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे। सदर सूचनाचे तंतोतंत पालन करण्यात यावे। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।